नांदेड जिल्ह्यासाठी नांदेड लातूर, नांदेड बिदर आणि बोधन ते लातूर मार्गे मुखेड आणि बिलोली जाणारा रेल्वे मार्ग आज आम्ही जवळपास मंजुरीच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडे प्रस्ताव गेलेला आहे। DPR देखील त्यासाठी गेलेला आहे। मला असं वाटतं की केंद्र सरकार या बाबतीत तिन्ही रेल्वे मार्ग आपल्याला या माध्यमातून भेटतील। वंदे भारतच्या बाबतीत हैदराबाद, नांदेड, मुंबई अशी नवीन स्लीपर वंदे भारत, नांदेडला आमच्या पुण्याला जाणारे वंदे भारत आणि नांदेड हैदराबाद वंदे भारत या तीन वंदे भारत आणि तीन नवीन रेल्वे मार्ग आजच्या बैठकीतला आमची सफलता म्हणता येईल। आणि नांदेडमध्ये हुजूर साहेब सक्त गुरु गोविंद सिंगांची नगरी असल्यामुळे या रेल्वे स्टेशनला अमृत भारतमध्ये विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून ती एक आमच्या दृष्टीने सफलता मला आज वाटते की अमृत स्टेशनमध्ये आम्ही या स्टेशनचं निर्माण करण्यामध्ये यशस्वी ठरलो आहोत। वेगवेगळ्या अनेक मागण्या आहेत, छोट्या छोट्या मागण्या आहेत। नांदेड तिरुपती रेल्वे ही रोजच्या रोज डेली सुरू झाली पाहिजे या दृष्टिकोनातून जी मागणी केलेली आहे ती पण मागणी जवळपास नजरेच्या टप्प्यात आहे किंवा ती मागणी मान्य होईल, कारण सगळ्याच खासदारांनी आग्रह धरला। त्यामध्ये सुरक्षा असेल, विद्यार्थ्यांसाठी विषय असतील, गोरगरिबांच्या पॅसेंजर ट्रेन असतील, गोरगरिबांच्या ट्रेनचे कोचेस वाढवण्याचा विषय असेल, रेल्वे दर हे गोरगरिबांसाठी कमी करण्याच्या संदर्भातला विषय असेल आणि आमच्या ज्या नांदेड परिसरातून जाणारं जे आमचं जे डिव्हिजन आहे ते 2 डिव्हिजन न करता एकच डिव्हिजन आमचं करावं ही आमची जोरकस मागणी आहे। हडपसर या स्टेशनमध्ये जी पुण्याची गाडी जाते ती हडपसर स्टेशनला न जाता ती पुण्याला किंवा पिंपरी चिंचवडला उतरवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आग्रही मागणी धरली, त्यामुळे ती पण मागणी मान्य होईल असा मला पूर्णपणे आशावाद आहे। या नांदेड परिसरातील जेवढे शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी जाणारे जे लोक आहेत यांच्यासाठी रेल्वेची सुविधा ही चांगली व्हावी, त्यांची सुरक्षा व्हावी, स्वच्छता व्हावी आणि पंढरपूरला जाणाऱ्या धार्मिक ठिकाणी जाणाऱ्या ज्या काही ट्रेन आहेत त्यांची स्वच्छता, सुरक्षितता व्हावी या दृष्टिकोनातून आज यशस्वीता मिळाली असं मला वाटते।